पुस्तकं मोठ्या प्रमाणात येत आहेत. पाककला असेल, गृहिणींच्या संदर्भात असेल, अगदी ब्युटी पार्लरचा विषय असू द्या, अनेक विषयांवर किंवा रेशीम उद्योग आहे किंवा सीताफळाची लागवड कशी करावी, केळीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात कसं घ्यावं, हे कृषी विषयक आहे, शेती विषयक आहे, सौंदर्य प्रसाधन आहे, आरोग्य विषयक आहे. महाराज इतके प्रगत विचारांच्या आणि त्याला अपडेट म्हणावं त्या पद्धतीचे होते की त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला युरोप आणि पाश्चात्य देशांमध्ये जे काही चांगले विषय आहेत त्या विषयांच्या अनुषंगाने आपण आपल्याकडे त्या प्रकारचे ग्रंथ आले पाहिजे. तर आधुनिक युरोपीय ज्ञान, माहिती आणि शास्त्र याचा महाराजांनी परिचय करून घेतला आणि मग त्याच विषयाचे ग्रंथ आपल्या देशात मराठी भाषेत निर्माण व्हावे म्हणून त्यांनी विषय परिचयावर लोकोपयोगी, व्यवहार उपयोगी साहित्य तयार करून घेतलं. उदाहरणार्थ पाकशास्त्र, पाश्चिमात्य पाकशास्त्र भाग 1, 2, 3. सूपशास्त्र, आपण सूप म्हणतो, हॉटेलमध्ये गेल्यावर अगोदर आपण त्याला सूप मागतो. तर महाराज सूपशास्त्र, भोजन दर्पण, भोजन दर्पण कला अशा वेगळ्या विषयांवर की जेव्हा महाराजांना लक्षात आलं की या विषयांवरची पुस्तकं आपल्याकडे नाही, ती सुद्धा महाराजांनी त्याला निर्माण केली. तर देशी भाषांमध्ये शास्त्रीय ग्रंथ तयार करून घेण्यासाठी त्यांनी श्री सयाजी ज्ञानमंजुषा, श्री सयाजी लघु ज्ञानमंजुषा शास्त्रीय ग्रंथमाला सुरू केल्या. एकंदरीत सयाजीराव गायकवाडांच्या साहित्यविषयक योगदानाबद्दल मी फक्त बोलणार आहे, कारण समाजविषयक कार्याबद्दल रमेश माने सर बोलतील, अजून बाबांनाही बोलायचं आहे. तर मुद्दा या ठिकाणी सांगावासा यासाठी महत्त्वाचा वाटतो की असा राजा, बरं महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी जर दिली ती सयाजीरावांनीच दिली मुंबईला, तर महाराज सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका प्रचंड महाराजांच्या लक्षात आलं होतं की अतिशय हुशार आणि प्रचंड अभ्यासू मुलगा आहे. महाराजांनी बाबासाहेबांना पाठबळ दिलं. महाराजांनी बाबासाहेबांना परदेशात पुढच्या शिक्षणासाठी आणि इतरसाठी पाठवलं, हा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणून एकूणच सयाजीराव गायकवाडांचे व्यक्तिमत्वाचा विचार करताना मला बडोद्याला महाराजांनी सुरू केली सहकार चळवळीचा पाया भारतामध्ये पहिल्यांदा रुजवला असेल तो सयाजीराव गायकवाडांनी, असा दूरदृष्टी लाभलेल्या राजावर या ठिकाणी चर्चासत्रामध्ये परिसंवाद आयोजित करून संयोजकांनी एक खूप चांगलं काम या ठिकाणी केलं आहे आणि त्यातल्या त्यात या सत्राचे अध्यक्ष हे आदरणीय बाबा भांड यांना देऊन अतिशय औचित्यपूर्ण असा योग त्यांनी साधला आहे. ते ठेवतो, विषयाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय मार्मिक